नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर व ऍप्लिकेशनवर तुमचे मनापासून स्वागत आहे. काल एक व्हिडिओ बनवला, त्याला जवळपास 70-80 कमेंट आलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आज मी त्या कमेंटवरच बोलणार आहे, कारण विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यात जर आपण हलगर्जीपणा केला तर आपण कसले शिक्षक असंच मला म्हणता येईल थोडक्यात. आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि रजिस्टर करून शांत बसा. मी सांगेल तशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, ठीक आहे. आणि कालच्या व्हिडिओला दाद देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सलाम. आता राहिला विषय कमेंटवर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांनी कमेंट मध्ये मांडल्यात आणि तुमच्याही काही समस्या असतील तर बिनधास्तपणे मांडायच्या आहेत, ठीक आहे. पहिली कमेंट आहे, नाव घेणार नाही कुणाचंच, कमेंट केला तरी मला दिसतात, नको काळजी करू. बघा सर, नॉन क्रिमिलियर लास्ट इयरचे आहे ते चालेल का? जर त्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर नवीन सुद्धा काढून ठेवा आणि मागच्या वर्षीचं पण ठेवायचं आहे, ठीक आहे. सर, सीटीटी टीईटी क्लिअर नाही तर 6 ते 8 साठी प्रेफरन्स देऊ शकतो का? तुम्हाला त्या शाळाच येणार नाहीत. सीटीटी आणि टीईटी जर तुमची क्लिअर नसेल तर 6 ते 8च्या तुम्हाला शाळा येत नाहीत. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्रमाणपत्र जे केलेलं आहे ते आपलं क्वालिफिकेशन, आपले विषय कोणते आहेत त्यानुसारच आपल्याला त्या शाळा येतात. 6 ते 8च्या शाळा येत नाहीत. प्रश्न विचारणाऱ्याला लाख तोहफाची सलामी. सर, मेरे आईडी में ऐसा लिखा है रहा है कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाई. अरे बापरे, तुमचं काम इथंच थांबलेलं आहे. तुम्ही सर्टिफाईड केले पण तुम्ही नॉट सर्टिफाईड केलेलं नाही, कुठेतरी चूक झालेली आहे. सर, 1 ते 5 डीएड साठी कन्व्हर्शन सर्टिफिकेट लागेल का? 12वीचं तुमचं 12वी बेसवर सिलेक्शन असल्यामुळे तुम्हाला कन्व्हर्शनचं काही गरज नाही, कारण 12वी आणि डीएड ज्याचं असतं त्याचं 1 ते 5 सिलेक्शन झालेलं असतं. एसटी महिला 107, टीईटी 2 मराठी इतिहास झडपी होईल का? मी सद्यस्थितीमध्ये होईलच बोलेल. दुसरा मुद्दा म्हणजे सर, जागा किती येणार? अरे, जोपर्यंत ऑफिशियली GR आपल्या हातात लागत नाही तोपर्यंत आपण जागावर बोलणार नाही. 22,000 येणार आहेत का, 25,000 येणार आहेत का, 30,000 येणार आहेत की 15 ते 18 येणार आहेत? जोपर्यंत ऑफिशियली GR येत नाही तोपर्यंत जागा एवढ्या येणार आहेत असं ग्रो अकॅडमी म्हणत नाही. फक्त विद्यार्थ्यांना कुठल्या अडचणी येत आहेत सद्यस्थितीमध्ये ते सॉल्व्ह करतोय. मार्चच्या आधी फॉर्म भरताना EWS टाकला होता, पण आता EWS सर्टिफिकेट भेटत नाही. मराठा आरक्षणमुळे त्यावर काय ऑप्शन आहे का? तर EWS सर्टिफिकेटचा आधार घेता येत नाही. मराठा आरक्षण मिळालेलं आहे तुम्हाला TITच्या अगोदरच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि तुम्ही फॉर्म भरला तरी त्यानंतर तुम्ही 2024 मध्ये आरक्षण भेटले, 25 मध्ये फॉर्म भरायचा होता. तुम्हाला आरक्षण EWS नसून SEBCचं आरक्षण आहे, आणि जर तुम्ही त्याच्या अगोदरचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय असणार आहे. त्यात काही कुठलाच दुसरा ऑप्शन नाहीये. सर, टीईटी झाली नाही तर सीटीटी होणार का? ते होणारच आहे, नका काळजी करू. चला, कोणीतरी काहीतरी न घाबरता बोलते का? माझं चॅनल आहे, मी न घाबरतच बोलणार विद्यार्थी मित्रांनो. का? विद्यार्थ्यापर्यंत चांगली माहिती पुरवणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे का? विद्यार्थ्याला अंधारात ठेवून अनेक व्हिडिओला व्ह्यू मिळवणे हे खरंच सत्य आहे का? प्रश्नचिन्ह. आणि तुम्ही बघताय म्हणून ते टाकतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे जे काही आहे ते जसं चाललंय तसं. आता दुसरा प्रश्न आहे, सर, रहिवाशी दाखला और डोमेसाईल दोन जरुरी आहे का? डोमेसाईललाच रहिवाशी दाखला म्हणतात, तहसीलचा रहिवाशी दाखला म्हणजे डोमेसाईल. त्याचं तेच लक्षात ठेवा. डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला, यात काही दुसरं करण्याची गरज नाही. कन्व्हर्शन सर्टिफिकेट नसेल तर चालेल का? अरे, कन्व्हर्शन सर्टिफिकेटचा जो काही विषय आहे, ज्याचं CGPA मध्ये आहे मार्कशीट, ते CGPA मध्येच आहे. काही विद्यार्थ्यांना टोटल मार्क प्लस मिळालेले मार्क असं पण आहे, म्हणजे दोन्ही आहे. मिळालेले मार्क असं दोन्ही आहे ना, त्यांना CGPA धर्तीचे काही घेणं देणं नाही. यांना कन्व्हर्शन सर्टिफिकेटची गरज नाही. ओनली वन CGPA मध्येच तुमच्या मार्कशीटवर असेल त्यांना कन्व्हर्शन सर्टिफिकेट लागतं.
ठीक आहे. चला मुद्दा नंबर पुढला घेऊ आपण. डोमॅसाईल 2015चा आहे, चालतं, काय अडचण नाही. सर ऑक्टोबर 2027 मध्ये एज बार होणार आहे, तर आधी टेट होईल का? तर जून 2027 पर्यंत होण्याची शक्यता आहे. सर माझ्या सगळ्या डॉक्युमेंटवर नाव माहेरचे आहे, पण मी मॅरिड आहे, मला एक मुलगा आहे, गॅजेट काढलेला आहे, डॉक्युमेंटचा गोंधळ नको म्हणून मी नाव चेंज केलं नाही. आधार, पॅन, वोटिंग, राशन, ड्रायव्हिंग लायसन ऑलला माहेरचेच नाव आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कोणत्या नावाने काढावे? जर तुम्ही तुमच्या माहेरचं नाव जर चेंज केलेलं नसेल, लक्षात ठेवा, आधार कार्डवर वगैरे कुठंच चेंज केलेलं नसेल, गॅजेट तर आहे तुमच्याकडे सेफ, त्यात काही भानगड नाहीच आहे, पण तुमचं आधार कार्डवर वगैरे कुठलंही नाव चेंज नसेल आणि नावात बदल नसेल, तर तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट काढायची गरज नाही. माहेरच्याच नावाने तुम्ही नोकरी करू शकता, त्यात कुठला डाऊट नाही. कारण आपण शालेय शिक्षण ज्या नावाने घेतलेलं असतो ते नाव आपल्या सगळ्या गोष्टीवर लागलेलं असतं. नोकरी लागल्यानंतर हे डोक्यात ठेवा, ठीक आहे. माझे डीएडचे फर्स्ट इयरचे मार्कशीट हरवले आहे, काय अडचण येईल काय? डॉक्युमेंट व्हेरिफाय, त्याचं झेरॉक्स असेल तर ठेवा, आणि हरवलं आहे या कारणास्तव दाखवायचं नाही, सरळ सेकंड इयरचं दाखवायचं आणि पुढे चालत राहायचं. रहिवासी प्रमाणपत्र आणि आदिवासी प्रमाणपत्र एकच आहे का वेगळे? एकच आहे, काळजी करू नका. महाराष्ट्र राज्य रहिवासी दाखला तहसील यांचा कधीचा लागेल? कधीचाही चालेल, 10 वर्षाचा मागचा चालेल, काही अडचण नाही. सर आईच्या जागी डबल ई झालेला आहे, तर काय करावे? वेलांटी आणि दुसरा उकार, काय होत नाही त्याला. सर माझे सर्व डॉक्युमेंट फादरच्या नावावर आहेत, बट मी मॅरिड आहे म्हणून टाकलं आहे, तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल का? गरज नाही. तुमच्या नावात जर चेंज नसेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हवंच असं नाही, काही गरज नाही. व्हिडिओ खतरनाक वाटला, धन्यवाद. लेक्चर पाहून थोडं शांत वाटलं, नाही तर प्रिफरन्स ऐकून डोक्याचा पार बुगा झाला होता आज दिवसभरात. प्रिफरन्स तुम्ही पाहताय म्हणून टाकतात आणि तुम्ही भुलताय म्हणून फसताय. लक्षात घ्या, सगळं काही सरळ सरळ आहे. प्रिफरन्स विषय हा आपल्या मार्काच्या आणि विषयानुसार आपल्याला दिली जातात शाळा, त्या शाळेतल्या लिस्ट मधलेच आपल्याला प्रिफरन्स निवडावे लागतात, एवढंच मला समजते, ठीक आहे. सर माझी एक शंका आहे, समजा एका शाळेत, आता यांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. सर माझी एक शंका आहे, समजा जर एका शाळेवर एकच जागा आहे आणि एका उमेदवाराला 125, एका उमेदवाराला काय 125 मार्क आहेत म्हणे. बघा, एका उमेदवाराला 125 मार्क आहेत आणि त्याने तेथे दुसरा प्राधान्यक्रम टाकला, त्याला काय दुसरा प्राधान्यक्रम टाकला, ठीक आहे. दुसरा प्राधान्यक्रम टाकला आणि त्याने तिथे दुसरा प्राधान्यक्रम दिला असेल आणि दुसरा उमेदवार 124 मार्क आहेत, 124 मार्क आहेत आणि त्यांना म्हणायचं या विद्यार्थ्यांनी पहिला प्राधान्यक्रम टाकला. तर बघा आहे, दोघांचे क्वालिफिकेशन सारखेच आहेत, जात सारखी आहे, तर कोणत्या उमेदवाराची निवड होईल? काय वाटतं तुम्हाला, कोणत्या विद्यार्थ्याची निवड होईल? तर तुमच्या मार्कावर डिपेंड करतं, याच विद्यार्थ्याची निवड होईल. दुसरा प्राधान्यक्रम असला तरी याच विद्यार्थ्याची निवड होणार, यात काही डाऊट नाही. मार्क मॅटर करतात, मी परत सांगतोय, नसता मग परीक्षाच कशाला घेतली असती. त्यांनी सांगितलेलं आहे ज्याला जास्त मार्क तो पहिला प्राधान्यक्रम, लक्षात ठेवा, ठीक आहे. सर बीपीएड क्रीडा शिक्षक भरती बद्दल एक व्हिडिओ बनवा, नक्कीच बनवतो. सर माझा स्कोर 161 आहे टेट मध्ये, पण माझा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट फिजिक्स आणि माझा बीएडचा सब्जेक्ट मॅथ आणि सायन्स आहे, तर मी कोणत्या सब्जेक्टसाठी पात्र असेल? सर तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या बेसवर शाळा येतात, त्यासाठीच तुम्ही पात्र असणार आहात, ठीक आहे. टेट एक्झामला सोशल सायन्स वाले स्टुडंटला पण मॅथ असतो का? टेट एक्झामला सोशल सायन्स वाल्या स्टुडंटला पण मॅथ असतो का? हो, रिझनिंग मॅथ असतच ना त्यांना. नमस्कार सर, माझे 10वी मराठी माध्यमातून, द्वितीय भाषा हिंदी, 12वी सायन्स मधून, BA हिंदी स्पेशलायझेशन, MA हिंदी स्पेशलायझेशन, BEd मराठी माध्यम, फर्स्ट मेथड हिंदी, मेथड जॉग्राफी, बर ठीक आहे. CTT 2 क्वालिफाय, मी कोणत्या माध्यमाच्या शाळासाठी पात्र आहे? तुम्ही ग्रॅज्युएशनचे जे सब्जेक्ट आहेत, जर तुमचं BEd असेल, यांचा मुद्दा BEd, तुमचं जर BEd असेल आणि तुमच्या ग्रॅज्युएशनचे जे सब्जेक्ट आहेत, मेन सब्जेक्ट लास्ट इयरचे, त्या विषयासाठी पात्र असणार. सर तुम्ही
पण आमच्यासाठी स्टेट 4 साठी प्रयत्न करणार. नक्कीच टेट 4 होण्यासाठी मला पण वाटतं, पण टेट 3 ची लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण व्हावी. बरोबर आहे सर. 27 जुलै झाली सर. ओके ठीक आहे. व्हेरी नाईस सर. टीईटी वर कोणच बोलायला तयार नाही. टीईटी परीक्षा व्हायला पाहिजे. सध्या कुठलंही हे नाही. मेंटरशिप. हा एक कमेंट बघून हसायला आली. ठीक आहे सर. SEBC 99 मार्क आहेत. MSc BEd टीईटी क्लिअर नाही होईल की टेट 4 ची तयारी करावी? तर एकच सांगेल, 99 मार्क म्हणजे आपल्याला 50% पेक्षा कमी मार्क असल्यामुळे आपण टेट 4 ची तयारीत राहावे. जर तुम्हाला यदा कदाचित कुठले विथ इंटरव्ह्यूचे जर चान्सेस आले तर इंटरव्ह्यू चांगला द्यावा. बेस्ट ऑफ लक. एका रिझल्ट वर चव्हाण आहे आणि एका रिझल्ट वर चव्हाण चा जास्त वापर केलेला आहे, तर का एच एक्स्ट्रा आहे यांच्या चव्हाण मध्ये. एखादा अल्फाबेट जर इकडे तिकडे असेल तर समजून घेतलं जातं, त्याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांनी डबल कमेंट केलेले आहेत. खास तुमच्यासाठी कमेंट वाचून दाखवलेले आहेत. विद्यार्थ्यांना समस्या काय येतात ते दाखवलेलं आहे. तुमच्या ऍपवर मी शिकवू शकतो का? माझा टेट 3 चा 174 मार्क्स IBPS एक्सपिरियन्स 6 इयरचा आहे. रिप्लाय करा. 100% मुलाची बॅच मला द्या. 90% निकाल येईल. 100 पैकी 90 मुलं सिलेक्ट करून दे. सिलेक्शन झाले तर पेमेंट घेणार नाहीत, नाहीतर रिप्लाय करा. बरं ठीक आहे. कोण आहेत यांना रिप्लाय करतो. कॉल करा. आता रिप्लाय कॉलच करायचं ना डायरेक्ट. आपल्याला अशा होतकरू विद्यार्थ्यांची गरज आहे थोडक्यात. पण ते XYZ आहेत कुणीतरी, त्यांना कॉल करण्यासाठी सांगितले आपण. बघू आपण कॉल येते का. तर पुढे काय म्हटलंय, शिक्षकांची बदली होणार का? कोण म्हणतं की शिक्षक भरती 2.5 महिने लांबणार आहे का? 2.5 महिने लांबणार आहे की 15 दिवसात होणार आहे हे कोणालाही माहित नाही. त्याच्यामुळे यावर बोलणे म्हणजे मी टाळले. यावर बोलणे शक्य नाही. प्रयोगशाळा कन्व्हर्शन सर्टिफिकेट. आता ही कॉमन क्वेश्चन आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओला आलेले कमेंट, आणि आता यातल्या काही शंका राहिलेल्या नसतील असंच म्हणतो. कारण जर तुम्ही कमेंट केलात तर मला तुमचे प्रॉब्लेम कळतील आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझा मागचा अनुभव वापरता येईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रो अकॅडमी पुणे या ऍपला आत्ताच्या आत्ता काय करायचं आहे, इन्स्टॉल तर करायचंच आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला फॉलो करायचे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.